नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता या सगळ्यामध्ये सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागतो. सुभेदारांच्या घरी जाणं, अर्जुनचा वाढदिवस असणं आणि या खास दिवसानिमित्त अर्जुन सायलीची वाट पाहणं. तर त्यावेळी ज्यावेळी तन्वी घरी येते त्यावेळी अर्जुन म्हणतो, हाय तन्वी, कशी आहेस? तर तन्वी म्हणते, मी मस्त अर्जुन, हॅप्पी बर्थडे. तर अर्जुन तन्वीला म्हणतो, तन्वी अगं किती उशीर केलास, मी कधीपासून तुझी वाट बघतोय. त्यावेळी तन्वी अर्जुनला म्हणते, सॉरी यायला उशीर झाला, पण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत. आता अर्जुन तन्वीला घरात घेऊन येतो आणि सर्वच जण अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलेले असतात. तर आता अर्जुनच सगळ्यात पहिल्यांदा औक्षण ही तन्वीच करत असते. तन्वीने अर्जुनच औक्षण केलेलं असतं आणि अर्जुनला वाढदिवसानिमित्त खास गिफ्टही दिलेलं असतं. तर त्यानंतर पूर्णाची अर्जुनच औक्षण करतात आणि त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला खास अशी भेटवस्तू देतात, ती म्हणजे सोन्याच लॉकेट असणारी चैन. आणि ती पाहून तन्वी म्हणू लागते, मला पाहिजे, मला पाहिजे. आणि तिला ती खूप आवडलेली असते. ती अर्जुनला खुणावूनच सांगते, खूप छान आहे. तर त्यानंतर अर्जुन आणि तन्वी गार्डनमध्ये खेळत असताना तन्वी खाली पडते आणि तिला दुखापत होते. ती खूप रडू लागते. अर्जुन म्हणतो, काय झालं? तन्वी सॉरी. तर आता तन्वी अर्जुनला म्हणू लागते, मी तुझं नाव पूर्णा आजीलाच सांगणार आता. अर्जुन पूर्णा आजीला घाबरायचा म्हणून तो म्हणतो की नाही, नको, मी खरंच, मला माफ कर, पण तू पूर्णाला माझं नाव सांगू नकोस. तुला माझं लॉकेट आवडलं होतं ना, माझी चैन आवडली होती ना, मग हे घे असं म्हणत त्याने आपलं लॉकेट चैन तन्वीला दिलेलं असतं. त्यावेळी तन्वी खुश होते आणि म्हणू लागते, खरंच किती छान आहे. आता या दोघांचीची मैत्री म्हणजे चिवाभावाची मैत्री असते. दोघंही एकमेकांना चिवा पलीकडे जप्त असतात. पण त्यांची झालेली ताटातूट 25 वर्षानंतर सायलीला अर्जुनचा चेहरा आणि स्वतःचा चेहरा अगदी स्पष्टपणे आठवत असतो. सायली म्हणते, आज ख्या अर्थाने मला तो चेहरा स्पष्टपणे आठवतोय, मला तो चेहरा स्पष्टपणे दिसतोय. सायली खूप खुश होते. तर दुसरीकडे आश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आतापर्यंत फक्त डोळ्यांची उघडझाप करणारे मधुभाऊ कोमात गेलेले. मधुभाऊ हळूहळूच पायांच्या हालचाल करू लागतात, हातांची हालचाल करू लागतात. एवढंच काय तर उठून बसण याचा प्रयत्न करत असतात. बाहेर जोराचा वादळ सुटलेलं असतं, वारं सुटलेलं असतं आणि इथे मात्र सगळे पेपर अस्ताव्यस्त होतात. सगळ्या वस्तू इकडे तिकडे जात असतात आणि या सगळ्यात देवीचा मोठा चमत्कार घडून येत असतो. तो म्हणजे आता मधुभाऊ सुद्धा स्वतःहून बसण्याचा उठण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णा आजी आणि अक्क सुभेदार कुटुंब देवीच्या समोर उभं असतं. पूर्णाजी देवीला साकड घालत म्हणतात, प्रार्थना करत म्हणतात, मला आज इतक्या दिवसानंतर इतकी भीती का वाटत आहे? माझा जीव एवढा कासावीस का होतोय? माझ्या मनातली भीती का जात नाहीये? देवी आई, सतत मला का भीती वाटते? मला असं का वाटत की काहीतरी अगटीत घडणार आहे? देवी आई, कित्येक दिवसानंतर मला माझीत नवी डोळ्यासमोर दिसली. माझ्यात नवीला सुखरूप ठेव. माझीत नवी जिथे कुठे असेल तिथे तिला सुखात ठेव. तिच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. सर्वच जण हात सोडून प्रार्थना करत असतात. परंतु बाहेर मात्र वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं. विजांचा कडकडाट आणि खूप मोठं वादळ सुटलेलं असतं आणि या वादळातच सायलीच्या आयुष्याची दिशा बदललेली असते. तिला तिची ओळख मिळालेली असते. आता सायलीच्या हातात असणारा टॉय सायली पाहते आणि तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. तिला आठवतं की आपल्या हातात असणारा टॉय हा आपल्या अर्जुननेच आपल्याला दिलेला आहे. सायली त्या टॉयवरून हात फिरवते आणि आनंदाने तो जवळ घेते. त्यावेळी तिला तो क्षण आठवतो. अर्जुन तिला म्हणालेला असतो, अग तन्वी, का रडतेस? तू सॅटर्डेला ये ना. तर तन्वी म्हणते, नाही, मला आत्ताच इथे राहायचंय. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तू रडू नकोस, रडत जाऊ नकोस, थांब, तुला माझा हा टॉय हवाय का? त्यावेळी तन्वी होकार देते आणि अर्जुनने
आपला टॉय सुद्धा तन्वीला दिलेला असतो. त्यावेळी कुठे तन्वी शांत होते, ती खुश होते आणि ती रविराज सरांसोबत, प्रतिमा आत्यांसोबत घरी जायला तयार होते. संपूर्ण सुभेदार कुटुंबाचा निरोप घेत तिघही घरी जाण्यासाठी निघालेले असतात. परंतु तीच अर्जुन आणि तन्वीची शेवटची भेट ठरलेली असते. 25 वर्षना अर्जुन सायलीला भेटलेला असतो ना, त्याच्या तन्वीला भेटलेला असतो आणि ना, तन्वी अर्जुनला भेटलेली असते. सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. सायली खुश होते आणि म्हणू लागते, मला एकूण एक गोष्ट स्पष्ट आठवते. माझा चेहरा मी लहानपणी कशी दिसायची हेही मला आठवतं. माझी दोन्ही कुटुंब, माझी दोन्ही घरं मला अगदी स्पष्टपणे आठवतायत. माझ्या माणसांचे चेहरे, माझी माणस, सगळं काही मला आठवते. मी या क्षणाची किती वाट पाहिली आहे, असं म्हणून सायली खूप रडत असते. तिच्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू ओघळत असतात. सायली देवी आईला नमस्कार करते आणि म्हणू लागते, देवी आई, हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे घडलंय. इथून पुढे फक्त आम्हा दोन्ही कुटुंबाच्या आयुष्यात फक्त आनंद असणार आहे, फक्त आनंद, असं म्हणत ती देवी आईचे आभार मानते. रविराज सर गाडी चालवत असतात, परंतु कुठेतरी त्यांना वाटत असतं की आता ब्रेक लागत नाहीयेत. तर इथे सायरी मात्र पुन्हा एकदा रविराज सरांकडे पाहते. त्यावेळी आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं, तिला आठवतं की हे रविराज काका नाही, तर आपले वडील आहे, आपले बाबा आहे. आता सायलीला म्हणजेच तन्वीला त्यांच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत होतात. त्यांच्यासोबत खेळत असताना, त्यांच्यासोबत मज्जामस्ती करत असतानाच एक क्षण तर आपल्या बाबावर रुसलेली तन्वी ज्यावेळी फुगून बसते, त्यावेळी कसबस जीव माऊचा घास करत रविराज सरांनी म्हणजेच तिच्या वडिलांनी तिला मायेचा खास पुरवलेला असतो. पण कुठे इतकं सगळं करूनही तन्वीचा रुसवा काही गेलेला नसतो. मग काय, आपल्या मुलीप्रमाणे रविराज सर सुद्धा रुसण्याचे नाटक करतात. त्यावेळी मात्र तन्वीचा रुसवा कुठेतरी जातो आणि तन्वी आपल्या वडिलांना मायेचा घास भरवते. त्यावेळी रविराज सर सुद्धा खूप खुश होतात. आपल्या मुलीला आनंदात ठेवण्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात. कामात कितीही व्यस्त असले तरी सुद्धा ते तिच्यासाठी वेळ द्यायचे आणि आपल्याला मायेचा घास भरवायचे. हे सर्व क्षण सायलीला आठवतात आणि सायलीच्या डोळ्यात अश्रू असतात, तिचे डोळे पाणवलेले असतात. त्यानंतर तर ज्यावेळी ती प्रतिमा आत यांकडे पाहते, तर ती प्रतिमा हत्या नाही, तर आपली आई आहे, आपल्याला जन्म देणारी माऊली आपल्या समोर आहे. आणि प्रतिमा हत्यासोबत घालवलेले, तिच्या आईसोबत घालवलेले तेही क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात. ते सर्व क्षण तिला आठवत असतात. तिने आपल्या आईसोबत घालवलेले सर्व क्षण तिला आठवतात. ज्यावेळी प्रतिमा हत्यात तिला भरवण्यासाठी घेतात, त्यावेळी तन्वी मात्र त्यांना प्रत्येक वेळी चकवा देत असते खाण्यासाठी. तिची खूप नाटक असतात, परंतु प्रतिमा हत्या तिचे प्रत्येक हट्ट पुरवत असतात. तिला जसं आवडेल तसं वागत असतात आणि अगदी तिचं बालपण खूप आनंदात गेलेलं असतं आणि आज तिचं बालपण तिला आठवत असतं. आता सायली रविराज सरांना म्हणते, आपण थोड्या वेगाने जाऊयात का? रविराज सर म्हणतात, पण सायली बाळा, तुला त्रास होईल ना? सायली म्हणते, नाही, आता मला कसलाच त्रास होणार नाही. रविराज सर म्हणतात, नक्की? सायली म्हणते, हो नक्की. सायली खूप खुश असते, तिचा आनंद गगनात मावत नसतो. तर इकडे मात्र अर्जुन घाबरलेला असतो. अर्जुन म्हणतो, सिनियरने स्पीड का वाढवलाय? सायली ठीक असेल ना, पण तिला एवढ्या स्पीडची भीती वाटते, काय झालं असेल नक्की? अर्जुन पूर्णपणे घाबरलेला असतो. तर इकडे रविराज सर गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ब्रेक लागत नसतात. आता मात्र गाडी कुठच्या कुठे जात असते. रविराज सर कशीबशी थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण गाडी मात्र हाताबाहेर जात असते, कंट्रोल राहतच नसतो. त्यावेळी प्रतिमा त्या घाबरतात आणि रविराज सरांना म्हणतात, अहो, एवढाही स्पीड वाढवू नका, जरा प्लीज गाडी स्लो घ्या. रविराज सर म्हणतात, प्रतिमा, मी तेच करण्याचा प्रयत्न करतोय, पण गाडी कंट्रोलमध्ये येतच नाहीये.
ब्रेक लागत नाहीयेत. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा त्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या म्हणतात काय तेही घाबरून जातात. विराज सर सतत ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असतात, पण गाडीचे ब्रेक काही लागत नसतात आणि गाडी मात्र रोलच्या बाहेर जात असते. सायली सुद्धा पूर्णपणे घाबरलेली असते, पण मागोमाग अर्जुनची गाडी असते. आता अर्जुन त्याच्या गाडीचा स्पीड वाढवून पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो. रविराज सर सतत ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण गाडी मात्र कंट्रोलमध्ये येतच नसते. गाडीचा ब्रेकच लागत नसतो. आता मात्र सायली, रविराज सर, प्रतिमाहत्या तिघंही पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता अर्जुन सुद्धा घाबरलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाई पूर्णांना म्हणतात, पूर्णाई उगाच नका घाबरू, मी म्हटलं होतं ना तुम्हाला कोणाला काहीही होणार नाही. आपल्या कुटुंबातील सर्वजण अगदी सुखरूप आहेत. तर पूर्णा आजी म्हणतात, पण माझी भीती कमी का होत नाहीये, माझी भीती का थांबत नाहीये, माझा जीव एवढा कासावीस का होतोय. कल्पना या स्वप्नाचा अर्थ काही वेगळा तर नसेल ना. आपल्या घरात दुसऱ्या कोणावर संकट तर येणार नसेल ना. पूर्णाजी खूप घाबरलेले असतात. त्यांना सगळ्यांचीच काळजी वाटत असते. तर अश्विन पूर्णाजींना म्हणतो, अगं पण पूर्णाजी तू असा विचार का करतीयस. तर पूर्णाजी घाबरतच विचारतात, प्रताप कुठे आहे, सायली, अर्जुन कुठे आहे. तर कल्पना ताई म्हणतात, पूर्णाई अहो हे सेमिनार करता मुंबईला गेले आहे. तर अस्मिता म्हणते, आणि पूर्णाजी सायली आणि अर्जुन तिथे रविराज काकाच्या घरी आहे. मग तिथे आहे म्हणजे काळजी करायचं कारणच नाही ना. तू एवढी घाबरू नकोस, अजिबात कोणाला काहीही होणार नाही. पूर्णाजी म्हणतात, त्यांना फोन करा, त्या तिघांनाही फोन करा आणि विचारा ते कसे आहे. त्या तिघांचीही मला काळजी वाटते. तर अश्विन म्हणतो, पण मी काय म्हणतो. पूर्णाजी म्हणतात, करा म्हणते आहे ना मी, जोपर्यंत त्यांची खुशाली मी विचारत नाही, त्यांच्याबरोबर मी बोलत नाही, तोपर्यंत माझं चित्त त्यावर राहणार नाही. ज्या असं म्हणत पूर्णाजी चिडतात आणि फोन करायला सांगतात. पूर्णाजी पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता कल्पनाई, अस्मिता आणि अश्विन सगळ्यांना फोन करायला घेतात. नक्की पूर्णाजी अशा का बोलत आहेत, नक्की काय घडणार हे कोणाला काहीच कळत नसतं. परंतु या सगळ्याची चाहल मात्र पूर्णाजींना लागलेली असते. पूर्णाजींचा जीव कासावीस होत असतो. त्यांना सगळ्यांची काळजी वाटत असते. दुसरीकडे पाहायला मिळत रविराज सर सतत गाडीचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गाडीचा कंट्रोल सुटत असतो. गाडी काही गेल्या ब्रेक लागत नसतो आणि गाडी मात्र इतक्या वेगाने जात असते की काही होण्याची शक्यता असते. परंतु या क्षणी सायलीला तिचा अपघात आठवतो. 25 वर्षांपूर्वी याच रस्त्याने जात असताना याच पद्धतीने आपला अपघात झाला होता. हे सगळे प्रसंग सायलीला आठवतात. कशा पद्धतीने आपण या रस्त्याने जात होतो आणि त्यावेळी अचानक भरधाव वेगाने येणारा ट्रक त्याने धडक दिली आणि त्यानंतर आपली गाडी दरीत कोसळली. तिथे आपला खूप मोठा अपघात झाला आणि आपल्या कुटुंबाची ताटात झाली. हे सगळं काही सायलीला आठवत असतं. संपूर्ण घडलेली घटना आता सायलीच्या या समोर असते. सायलीला सगळं काही स्पष्ट आठवत असतं, परंतु आता मात्र पुन्हा अपघात होण्याची भीती असते, शक्यता असते. त्यामुळे सायली पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रतिमा, आत्यासुद्धा घाबरतात. त्यांनाही तो क्षण आठवतो. आता कसंबसं अर्जुन त्यांच्या गाडीच्या बाजूला येतो आणि आवाज देत म्हणतो, सीनियर गाडीची काच खाली कर. आता रविराज सर गाडीची काच खाली करतात. अर्जुन म्हणतो, सीनियर गाडी थांबव. रविराज सर म्हणतात, अर्जुन मी तेच प्रयत्न करतोय, गाडी थांबवण्याचेच प्रयत्न चालू आहे, पण गाडीचा ब्रेक लागत नाहीये. आता हे ऐकून अर्जुनही घाबरतो. अर्जुन म्हणतो, काय. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं की काय करावं. काळोखी रात्र आणि सुसाटाचा वारा सुटलेला असतो आणि त्यात गाडीचा कंट्रोलही सुटलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी देवी आई समोर उभ्या असतात आणि म्हणतात, माझ्या स्वप्नातली ती तन्वीची आर्त हाक घाबरलेली
ती माझी तन्वी, आणि त्यानंतर हे बदललेलं वातावरण, हे सगळं नक्की काय असेल? ही कशाची चाहल असेल? कसले संकेत असतील? हे पूर्णांजींच्या मनात वादळ निर्माण झालेलं असतं. तर दुसरीकडे हा सुसाट्याचा सुटलेला वादळ आणि लेदार कुटुंबावर आलेला वादळ, हे एकच असतं. खूप मोठ्या संकटाची चाव पाऊल असते. 25 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती असते. परंतु यावेळी अर्जुनला त्या सगळ्यांना वाचवायचं असतं. सायलीची अवस्था अर्जुन पाहतो. सायलीला एकाच ठिकाणी नीट बसताही येत नसतं, कारण गाडी एवढी आदळत असते आणि त्यामुळे सायलीला त्रास होत असतो. अर्जुनला हे सगळं पाहून खूप भीती वाटत असते. आता अर्जुन सायलीला आवाज देत, सायली, सीट बेल्ट, सायली, सीट बेल्ट लाव, असं सांगत. वस्तू इकडच्या तिकडे झाल्यात. सगळे कागद अस्ताव्यस्त झाले. या फाईलमधले सगळेच कागद खाली पडलेत, असं म्हणत आता कुसुमताई ते सगळे पेपर उचलून ठेवतात आणि म्हणू लागतात, मधुभाऊ चला उठा, तुमच्या औषधांची वेळ झाली आहे, असं म्हणत कुसुमताई पाहतात तर सगळ्यात मोठा चमत्कार घडलेला असतो. तो म्हणजे चक्क मधुभाऊ उठून बसलेले असतात. आता कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ. आता त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नसतो, कारण मधुभाऊ उठून बसलेले असतात. तर आता कुसुमताईंच्या डोळ्यात अश्रू असतात, कारण आपले मधुभाऊ बरे झालेत हे पाहून. कुसुमताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन रविराज सरांना गाडीच्या बाहेर काढत असतो. परंतु गाडीचा दरवाजा इतका घट्ट लॉक झालेला असत की ते खोलतच नसतं. आता रविराज सर अर्जुन प्रयत्न करतात आणि दरवाजा कसबस उघडतात. तर त्यानंतर अर्जुन प्रतिमाहत्यांना बाहेर काढतो. आता सायलीचा सुद्धा दरवाजा लॉक झालेला असतं. अर्जुन आणि सायली प्रयत्न करत असतात. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, तू जोर लावू नकोस, थांब, मी प्रयत्न करतो, असं म्हणत आता अर्जुन दरवाजा उघडतो आणि सायलीचा हात हातात घेत तिला सावकाश बाहेर घेऊन येतो. आता रविराज सर प्रतिमा हत्या यांच्या समोर येऊन सायली उभी राहते. त्यांच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहते आणि मनाशीच म्हणते, माझी आई, माझे बाबा आणि माझा अर्जुन, असं म्हणत सायलीचे डोळे पाणवलेले असतात. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजेच आपले आईवडील आणि आपला अर्जुन आपल्यासोबत आहे हे पाहून ती खूप खुश होते. सायली मनाशीच म्हणते की तुमची तन्वी तुमच्या समोर आहे, असं म्हणत ती तिघांकडेही डोळे भरून पाहत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की सुमन काकू म्हणत असतात की कोणीच खरी नाहीये. तर कल्पनाई म्हणतात, पण काय हे सुमारे नक्की किती वाजता बाहेर पडलेत? तर आता सुमन काकू म्हणतात, अर्जुन आल्यानंतर हे सर्वजण लगेचच खरा बाहेर पडलेत. तर अस्मिता सुमन काकूंना म्हणते, पण ते कुठे जातात हे तू विचारायला होतं सुमन काकू. तर सुमन काकू म्हणतात, अगं अस्मिता, तुला काय वाटते मी विचारलं नाही का? मी विचारलं तर सायली म्हणाली की मी नंतर सांगेन आणि या सगळ्यात त्या चौघांचे फोन लागणार नाहीत हे माझ्या डोक्यातच आलं नाही, नाहीतर मी त्यांना खोदून विचारलं असतं. आता सर्वजण घाबरतात. तर कल्पनात ताई म्हणतात, आपण त्यांना शोधायला व अश्विन म्हणतो, मी गाडी काढतो. तर त्यावेळी सुमन काकू म्हणतात, थांब, मी राकेशला फोन करते, राकेशलाही सांगते की त्यांना शोधायला, असं म्हणत सुमन काकू राकेशला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे प्रतिमा सायलीचा हात हातात घेतात आणि सायलीला विचारतात, बाळा, तू ठीक आहेस ना? तुला कुठे लागलं तर नाही आहे ना? रविराज सर म्हणतात, सायली, बाळा, तू बरी आहेस ना? प्रतिमात्या देवी आईला प्रार्थना करत म्हणतात, खरंच देवी आई, तुझे उपकार झाले. आज देवी आई पावली, सायलीला काही झालं नाही. प्रतिमात्यांच्या डोळ्यात सायली बद्दलची काळजी असते. आता सायली प्रतिमात्यांना मायेनेच मिठी मारते आणि रविराज सरांनाही मिठी मारते. आपली जवळची नाती 25 वर्षानंतर आपल्याला भेटली आहे. तिच्या भावना तिला व्यक्तही करता येत नसतात. आता अर्जुन, सायरी, प्रतिमा हत्या, रविराज सर, संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं असतं. सर्वजण सुखरूप आहे. सगळ्यांना एकमेकांची काळजी वाटत असते, पण सगळ्यात जास्त काळजी ही सगळ्यांना सायलीची
असते म्हणून रविराज सर पुन्हा एकदा सायलीला विचारतात, सायली, बाळा नक्की तुला कुठे काही लागलेलं तर नाही आहे ना? तर सायली म्हणते, नाही, मला काहीही लागलेलं नाही. आता अर्जुन खुणावूनच सायलीला विचारत की आपला प्लन सक्सेसफुल झालाय ना? तर सायली आनंदानेच होकार देते. रविराज सर अर्जुनला म्हणतात, अर्जुन, सायली, तुम्ही दोघेही काहीच का बोलत नाहीयेत? काय झालंय नक्की? आणि सायली, अगं तू का रडतेयस? रविराज सर घाबरलेले असतात. तर प्रतिमा त्या सायलीला काळजीनेच विचारतात, सायली, तुला कुठे मुका मार वगैरे लागलाय का? तू घाबरलीयस का? तुला त्रास होतोय का? तर अर्जुन म्हणतो, सीनियर प्रतिमा, आत्या सायली रडतीये कारण तिला आता. तर त्यावेळी सायली अर्जुनला थांबवते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, कारण तिला आता ॲक्सिडेंटचा शॉक बसलाय ना, पण आता बरी आहे ती, आता ठीक आहे. तर सायली म्हणते, आपण सर्वजण यातून सुखरूप बाहेर पडलो म्हणून डोळ्यात अश्रू आहे म्हणून आनंद वाटतोय. तर त्याचवेळी रविराज सरांना फोन आलेला असतो, पण फोन उचलायला जाणार तर त्याचवेळी फोन स्विच ऑफ होतो. रविराज सर म्हणतात, अरे बापरे, बॅटरी डाऊन झाली आहे. आता अर्जुनला अश्विनचा फोन आलेला असतो. अर्जुन फोन उचलतो परंतु नेटवर्क नसतं. तर प्रतिमाहत्या म्हणू लागतात, कोणाच्याच फोनला नेटवर्क नाहीये का? रविराज सर म्हणतात, आपल याला सतत अश्विन फोन करतोय म्हणजे घरचे सर्वजण आपली वाट बघत असणार, त्यांना काळजी वाटत असणार, आपल्याला आता घरी निघावं लागेल. तर आता अर्जुन, सायली, प्रतिमा आत्या आणि रविराज सर सर्वजण घरी जायला निघालेले असतात. आता अर्जुन सायलीला विचारतो, खरंच तुला सगळं आठवलेय? तर सायली म्हणते की हो, अगदी लख आठवलेय. आता मी हक्काने सगळ्यांना सांगू शकते की हो, मीच तन्वी आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली सुभेदारांच्या घरी पाऊल टाकताच तिला अर्जुनच्या वाढदिवसाचा तो दिवस आठवतो. तेच प्रत्येक क्षण तिच्या डोळ या समोर असतात. आता सायली धावत पळत पूर्णाचीकडे जाते, पूर्णाची मिठी मारते. तर त्यानंतर सायली रूममध्ये येताच अर्जुनला म्हणू लागते, मी तन्वी आहे याची खात्री पटल्याचा हा क्षण आहे. तर अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, फायनली मला माझी नवी मिळाली आहे. तर सायली म्हणते, आणि मला माझा अर्जुन. तर त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो. सायलीला कुसुमताईने फोन केलेला असतो. सायली म्हणते, बोल कुसुमताई. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली, तू आता आश्रमात येऊ शकतेस का? आता मात्र सायली घाबरते, नक्की काय घडलं असेल याची तिला भीती असते आणि म्हणूनच सायली आणि अर्जुन धावत पळत आश्रमच्या दिशेने जातात. आश्रमात जाताच मधुभाऊ सायलीला म्हणतात, तू सायली नाहीयेस. तर कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ विसरलात का तुम्ही? ही आपली सायलीच आहे. तर मधुभाऊ म्हणतात, नाही, ही तन्वी आहे. आता मात्र सायलीला पुन्हा एका गोष्टीमुळे कळालेलं असतं की हो, आपणच तन्वी आहोत. आता सगळ्या खर्चांना सायली आपली ओळख कशी पटवून देईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.